कराडी कन्ना या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो. हे बघताय तुम्ही आता उन्हाळा खूप वाढत चाललाय आणि बघा आपण बैल आत्ता दुपारच्या मला वाटतंय 1-1:30 वाजला असेल बैल आत बांधून घेतली ती आणि बैल वैरण टाकून पाणी टाकून आत बांधली ती, कारण की उन्हाळा जेवढा वाढत चाललाय आपण दिवसभर बैल बाहेर बांधत होतो, पण आता काय झालंय ऊन जास्त लागल्यामुळं बैल धापा टाकत बसतात बाहेर. बघा ऊन किती प्रचंड प्रमाणात पडलंय, बैल धापा टाकत बसतात, त्यामुळं म्हणलं आत बांधून घ्यावी. आणि आता बैलांना बाहेर बांधण्यासाठी म्हणजे मातीत बांधण्यासाठी आता सावलीची व्यवस्था केली पाहिजे. ते आता ह्या आठवड्यात सावलीची व्यवस्था एक असं झाडांच्या फांद्याचं एक शेड करून घेऊया आणि म्हणजे दिवसभर बैल आपली बाहेर राहतील. आणि बैलांनी वैरण वगैरे खाऊन घेतल्या, तुम्ही बघताय समोर बाहेर वाडं वगैरे टाकलंय. पूर्ण पावसाळ्याचा स्टॉक जमा झालेला आहे आपला वाड्याचा. पावसाळ्याभर वाळकी वैरण लागते, ते आता वाड्याच्या स्वरूपातच आपल्या इकडं आता कडबा काय कोण जास्त करत नाही. शाळू गव्हाचं भुसकाट काय गावत नाही मोठ्या मशीनीनं काढल्यामुळं, त्यामुळं वाड्याचे वैरण साठवून ठेवावं लागत्या. आणि आपण सुंदर आपला सुंदर आहे, सुंदरच्या बाबतीत आता आपण मोठा निर्णय घेणार आहे की सुंदरला आता आपल्याला कॉन्फिडन्स आलेला आहे की सुंदर चांगला पळतोय. आपण फेरे टाकून बघितलेत, त्यात आपल्याला चांगला कॉन्फिडन्स आला आहे सुंदरच्या बाबतीत की सुंदर चांगला पळू शकतो. एखाद्या शाण्या बैलावर घातला तर गाडी चांगली पळण्याची अपेक्षा आहे आपल्याला. त्यामुळं आपण आता लवकरच त्याला ह्या येत्या आठवड्यात मैदानात आपला सुंदर दिसणार आहे सगळ्यांना. आणि प्रतापचं म्हणाल तर प्रतापला अजून थोडा 1-2 फेरं चांगल्या बैलावर देऊन चांगला ट्रेन केल्याशिवाय आपण मैदानात काढणार नाही. आपण सुंदरला मैदानात काढण्याचा मागचा हेतू हे आहे की आपल्याला फेऱ्यात आपण जे फेऱ्या टाकलं म्हणजे मागच्या 2 आठवड्यात सलग दर रविवारी आपण फेऱ्या टाकलीत आणि त्या फेऱ्यात आपल्याला कळलंय की सुंदर आपला चांगलाच पळतोय आणि त्याच्या बाबतीत आपल्याला कॉन्फिडन्स आल्यामुळं आपण त्याला मैदानात काढणार आहे. आणि प्रतापला 1 महिनाभर जाऊन देणार आहे आणि त्यानंतर आपण प्रताप आपला मैदानात दिसेल. आपली घरची गाडी आपण फेऱ्याला हाणतोय, पण घरच्या गाडीचं कसं सुंदर मोठा आहे आणि खड्या मात्यानं पळतो, पूर्ण असा झेपा घेत उड्या मारत पळतो. आणि तसं त्याच्या बाबतीत प्रताप आपला खालच्या मात्यानं पळतो, त्यामुळे दोघांना एकमेकाचं रान उरकत नाही आणि कंटिन्यू सुंदर हातात राहतोय मग, कारण की सुंदर उसळून पळायचा प्रयत्न करतोय. आणि प्रतापला तेवढा पळायचा अनुभव नसल्यामुळं प्रतापला त्याच्याबरोबर गती लागणं झाल्या सुंदरच्या बरोबर, त्यामुळं गाडी व्यवस्थित पळणार, कारण की मातं जुळणार दोघांचे. त्यासाठी आता आपण पैरा बघत आहे सुंदरसाठी की चांगला एखादा बैल बघायचा चालू आहे. बैलाचा पैरा जुळला की आपण गाडी मैदानात आदतच्या मैदानात काढणार आहे, कारण की सुंदर आपला अजून आदतच आहे. दोन्ही पण बैल आपली आदत आहेत, त्यामुळं आदतच्या मैदानात काढणार आहे. तोपर्यंत हिचं बघा आता हिच्या शेजारी बसलोय, कारण की आपल्या कालवडाला सवय लावायची चालल्या, नाहीतर जास्त माणसांची सवय नसली की परत हात लावून देत नाहीत. त्यामुळं हात वगैरे येता जाता आपण फिरवत असतो आणि तिला जवळ बसलं की मारायचं सुचतंय बघा, खेळायला तिला जास्त लागते. पाय अडकून घेतला बघा यानं दोरीत, आणि आपण दोरी बघा भोवर कडीची केल्या सुंदराला, जेणेकरून ती कशी जरी फिरली तरी आपल्या डाव्याचा त्याच्या गळ्याला काही इफेक्ट होऊ नये म्हणून आपण भोवर कडी लावून घेतलेली आहे.